सोडत होता. आणि इकडं जगाच्या बापाला भगवंताला प्रश्न पडलेला होता की जर आता या कर्णाला जर आवरलं नाही तर मग काय करायचं. याचे बाण असे सुटताय की हा अर्जुनाचा सुद्धा लक्षाचा वेध घेऊ शकतो. आणि मग ताबडतोब त्या ठिकाणी भगवंताने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि घेतल्यानंतर दान मागायचं म्हणून त्या कर्णाकडे गेला. त्या कर्णाला सांगितलं की मला दान द्यायचंय. तो म्हणे मी रणांगणात पडलेलो आहे, रक्तात पडलेलो आहे, माझ्या रथाचं चाक गळून पडलेलं आहे, मी चिखलात फसलेलो आहे, मी काय दान देऊ हा विचार त्यानं केला नाही. त्याचा एक दात त्या ठिकाणी सोन्याचा होता. त्याच मिनिटाला त्या कर्णाने ज्या दाताने तो अर्जुनाला मारण्यासाठी बाण सोडत होता तोच दात त्यानं लगेच उपटला आणि दान त्या ठिकाणी देऊन टाकला. ही जी दातृत्व वृत्ती असते ना हिला म्हणतात सात्विक दान. याला म्हणतात उदास वृत्ती. उदास वृत्तीनं माणसानं त्या ठिकाणी दान दिलं पाहिजे. कोणत्याच मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जे दान देतो ना त्याला म्हणतात उदास विचारे वेच करी. मग मला सांगा, धन जोडलं उत्तम मार्गाने जोडलं, वेच केला उदास विचाराने त्या ठिकाणी वेच केला. जर धन उत्तम मार्गाने जोडलं उदास मार्गाने जर वेच केला तर मग याचं फळ आम्हाला काय मिळणार आहे. अभंगाचं दुसरं उत्तमाची गती